नमस्कार. बुक समरी बाय श्रेयस यावर तुमचे स्वागत. समोर उभा आहे एक तरुण, डोळ्यात आग, मनात वादळ. राजमाता जिजाऊंचा हात डोक्यावर, पण सामोरं आहे संपूर्ण मोघल साम्राज्य. आणि हा तरुण म्हणतो, हिंदवी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. मित्रांनो, आज आपण सुरू करतोय रणजित देसाईंच्या श्रीमान योगीचा प्रवास. शिवबापासून शिवाजी महाराज होण्यापर्यंतचा दिव्य, धगधगता आणि रोमांचकारी प्रवास. एखाद्या राष्ट्राचा इतिहास सांगताना आपण फक्त घटना सांगत नाही. आपण त्या काळातील श्वास अनुभवतो, ती वेळ ऐकतो आणि त्या लोकांची वेदना, स्वप्न, संघर्ष अनुभवितो. हो, आज आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांचं नाव आलं की मनात वेगळाच प्रकाश उजळतो. छत्रपती शिवाजी महाराज असं नाव जे उच्चारलं की पर्वत हलतात आणि अन्याय थरथरतो. कथा कुठून सुरू होते? कथा सुरू होते एका स्त्रीच्या हृदयातून, जिजाऊंच्या स्वप्नातून. शहाजीराजांच्या घरात जेव्हा मुलगा जन्मला, सगळीकडे आनंद होता. पण जिजाऊंच्या मनात मात्र एकच विचार: हा मुलगा गुलाम बनेल की राजा बनेल? एवढ्या लहान मुलाच्या कपाळावर त्यांनी स्वराज्याचं मानचित्र वाचलं. हो, जिजाऊ हा इतिहासातील पहिला स्वप्नशिल्पकार आहे. शिवबा जन्मले तेव्हा वातावरण तापट होतं ना? अगदी. मुघल, आदिलशहा, निजामशहा, 3 ताकदवान सत्तांनी आपल्या लोकांना चिरडत होतं. परिस्थितीतून जेव्हा आशा हरवते तेव्हा काहीतरी महान जन्म घेतं. आणि ते महान होतं शिवबा. तुम्ही कल्पना करा, किल्ला शिवनेरी, पहाटेची वेळ. जिजाऊ शिवबाला हातात घेऊन किल्ल्यावर फिरतात. त्यांना दाखवतात, ही जमीन तुझी आई आणि हे लोक तुझं कुटुंब. काय अप्रतिम संस्कार! आईनं देश दाखवला आणि दादाजी कोंडेवानी बुद्धी शिकवली. हो, दादाजींनी त्यांना युद्धकला, रणनीती, घोडेस्वारी, तलवारबाजी शिकवली. पण त्याहून महत्त्वाचं, लोक कसे जिंकायचे हे शिकवलं. राज्य फक्त तलवारीनं जिंकत नाही, राज्य जिंकण्यासाठी मनं जिंकावी लागतात. मला नेहमी वाटतं, शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शोध तलवार नाही, स्वराज्याचे मावळे हा होता. वा, हे खरंच आहे. मावळे म्हणजे मातीचा सुगंध. शिवबा त्यांच्याशी बोलायचे, काम करायचे, हसत खेळत घडवायचे. असा नेता जेव्हा जन्मतो तेव्हा सैन्य बनत नाही, कुटुंब तयार होतं. आता एक प्रसंग सांगतो. तोरणा किल्ला, डोंगरांवरचे ढग, वादळी वारा आणि त्या वादळात शिवबा घोड्यावर बसलेले. वय फक्त 16-17, पण डोळ्यात ज्वाला. शिवबाचे शब्द, आपण हा किल्ला घेतोय. मावळे, स्वतःवर विश्वास ठेवा. ही पहिली विजयाची चव होती. आणि या विजयाने इतिहासाचा पाय बदलला. तोरणा किल्ला घेतला, मग कोंढाणा, पुरंदर, चाकण, स्वराज्याच्या नकाशावर छोटी छोटी रेषा उमटू लागल्या. एक गोष्ट सांगा, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना कशी पकडली? हे फक्त राजकीय नव्हतं, आध्यात्मिक होतं. शिवबा म्हणायचे, परमेश्वरानं मला या भूमीचं रक्षण करण्यासाठी पाठवलंय. त्यांच्या स्वराज्यात धर्म, जात, भाषा, पंथ यांना भिंती नव्हत्या. मूल्य होती, न्याय, स्वाभिमान आणि माणुसकी. लहानपणापासून शिवबा अनाथ मुलांचं अश्रू पुसायचे. शेतकऱ्याचं दुःख पाहिलं की रात्री झोप लागत नसे. त्यांना एकच वाटायचं, ही लोकं माझी आहेत, यांचं रक्षण करण्यातच माझं आयुष्य आहे. मग हे सगळं होऊन त्यांच्यावर मोठं संकट कधी आलं? तेच सांगणार. पण त्याआधी एक आध्यात्मिक प्रसंग. शिवबा तुकाराम महाराजांना भेटायला गेले आणि म्हणाले, माझ्यावर दैत्यांचा प्रहार आहे, मला बळ द्या. तुकाराम महाराज म्हणाले, धैर्यानं जा, जगाला तुझी गरज आहे. ही भेट शिवबाच्या मनाला भगवानाला टेकवणारी होती, आध्यात्मिक नेत्र उघडणारी होती. जिजाऊंचं योगदान इथे काय होतं? सगळंच. जिजाऊंचा शब्दच शिवबाचा आदेश. शिवबा प्रत्येक युद्धात जाताना तिच्या पायांना हात लावे. ती म्हणायची, न्यायाच्या वाटेवरून कधी भरकटू नकोस. आणि शिवबा ते पाळत. युद्ध जिंकलं तरी स्त्रीला, शेतकऱ्याला, साधूला कधीही त्रास दिला नाही. हा राजा तलवारीनं नव्हे,
तर धर्मानं मोठा झाला. आणि असं स्वराज्य असं वाढत राहिलं. लोक शिवबाला देवासारखं मानू लागले. पण इतिहासात नेहमीच असतं, जिथे प्रकाश वाढतो तिथे अंधार सावलीसारखा उभा राहतो. कुठला अंधार? एक प्रचंड वादळ, ज्याचं नाव होतं अफजल खान. आता खरा रोमांच आज सुरू झाला असं वाटतंय. हो, बालशिवबांचा प्रवास तुम्ही अनुभवला, पण पुढे येतोय इतिहास बदलणारा क्षण. प्रतापगडावर एक सिंह आणि एक राक्षस आमने सामने उभे राहणार आहेत. श्रोत्यांनो, हा प्रसंग चुकवला तर श्रीमान योगीचा आत्माच समजणार नाही. तर मित्रांनो, आजच्या पहिल्या भागात आपण पाहिलं जिजाऊंची शिकवण, शहाजीराजांचे संघर्षमय आयुष्य आणि लहानगा शिवबा कसा उभा राहू लागला स्वराज्याच्या पहिल्या पायरीवर. पण ही तर अजून सुरुवात आहे. एकच विनंती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. महाराजांवरील असेच अद्भुत भाग पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा. कारण खरी कथा आता सुरू होते.